अखेर आज दादांचा गुन्हेगार सापडला. आता होणार थेट शिक्षा. मुख्यमंत्र्यांनी दिली ऑर्डर. आजची ही खळबळजनक बातमी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण की अजित दादांच्या विमान अपघाताबाबत एक असा खुलासा झालाय की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात मोठी खळबळ उडाली. कारण की हा खुलासा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच अशी काही धक्कादायक माहिती आता समोर आली. एक असा रिपोर्ट समोर आला की ज्यामुळे सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या. आता जबरदस्त शिक्षा होणार. कालपर्यंत दादांच्या अपघाताबाबत अनेक अफवा सोशल मीडियावर गाजत होत्या. कुणी म्हणत होतं दुर्घटनेत काहीतरी बिघाड झाला त्यामुळे विमान पडलं, तर कुणी म्हणत होतं विमान चालवणाऱ्या वैमानिकाची चूक. पण आज अशी एक गुप्त माहिती समोर आली. एक असा रिपोर्ट समोर आला ज्याने या कटाचा मुख्य सूत्रधार त्याचं नाव समोर आले. ते नाव इतकं मोठं आहे की जे ऐकून महाराष्ट्राला हादरा बसला. कारण की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला होता त्यांच्या सूचनेनुसार सगळे पुरावे गोळा केले आणि या पुराव्यामुळे आता गुन्हेगाराला होणार कठोर शिक्षा. प्रेक्षकांनो, लक्ष देऊन ऐका, कारण की ही जी माहिती तुम्ही इथून पुढे तुम्हाला समजणार आहे ती पचवणं सोपं नाही. पण डोळे उघडे ठेवून नीट पहा, नीट ऐका. कारण की ज्या दिवशी दादा आपल्याला सोडून गेले ती तारीख होती 28 जानेवारी 2026 ची आणि वेळ होती सकाळी 8:45 त्यावेळी तो कारजाचा ठरकाप उडवणारा तो विमानाचा अपघात झाला. 28 तारखेपासून आजपर्यंत काय काय झालं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण 27 तारखेच्या मध्यरात्री म्हणजे विमानाच्या बसण्याच्या आदल्या रात्री काय झालं यावरून तो गुन्हेगार आता सापडलाय. एक अशी माहिती, एक असा रिपोर्ट आता समोर आलाय की ज्याने सगळ्यांचेच डोळे उघडले. कारण की आदल्या दिवशी रात्रीच तो कट शिजला होता. विमानात बसण्याच्या आदल्या रात्री जे घडलं ते कुणालाच माहिती नव्हतं. दादांना विमानात नेण्याआधी संपवलं का अशी भीती देखील आता वाटायला लागली होती. कारण की लोकांना दाखवलं गेलं 28ला अपघात झाला, पण 27 तारखेला काय झालं अखेर आज ते काळं सत्य उघडकीस आलंय. मुंबईमधून विमानात बसण्याआधी ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याचे एक नाही, दोन नाही, तर 150 पुरावे हाती लागलेत. एक रिपोर्ट समोर आलाय ज्यामुळे आता खरा चेहरा आता उघडकीस आलाय. दादांचा जो अपघात झाला त्याच्या आदल्या दिवशी जे झालं ते जे होणार होतं त्याची मांडणी खरं तर आदल्या दिवशी झाली होती. सगळा प्लॅन आदल्या दिवशी शिजला होता. जिथे दोस्तीच्या नावाखाली दगा फटका झाला असं बोललं जाऊ लागलं होतं. तुम्हाला वाटत असेल की ते विमान अचानक पडलं, पण सत्य अजिबात तसं नाहीये. कारण की हा जो डाव होता त्याची सुरुवात खरं तर 27 जानेवारीच्या रात्री झाली होती. त्या रात्री दादा निवांत, त्यांना आपल्या गावाला बारामतीला जायचं त्यामुळे ते अत्यंत आनंदी. पण अचानक एक फोन आला आणि त्यानंतर सगळा प्लॅन बदलला आणि त्यामुळे हा दुर्दैवी प्रसंग घडला. मग कोणाचा होता तो फोन? तो फोन नेमकं कुणी केला होता? तो फोन आणि अपघाताचा काय संबंध? आता या फोनला साधं समजू नका, कारण की या फोन विषयी रोहित पवारांनी अनेक वेळा पत्रकार परिषदांमध्ये सांगितले. दिल्ली मुंबईमध्ये त्यांनी पुराव्यासकट दाखवलं होतं. संजय राऊत यांनी संसदेत विषय काढला होता. अमोल मिटकरी देखील या फोनच्या मुद्द्याविषयी बोलले होते. पण हा फोन याचं सत्य आता अखेर बाहेर की झालंय. एक फोन एका फाईलच्या निमित्तानं आला होता. ती फाईल आणि त्या फोनचं कनेक्शन काय हीच महत्वाची लिंक आजपर्यंत गायब होती आणि तीच लिंक आता लागली आहे. आज जी माहिती ओपन झाली आहे ती माहिती आपण घेतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 28 जानेवारी रोजी विमानाचा अपघात घडला. लोकांना वाटलं विमान अचानक पडलं. विमान चालकाला धावपट्टी दिसली नाही, काहीतरी तांत्रिक अडचण असेल असं लोकांना वाटलं होतं. पण याचा खरा डाव जो होता, खरा प्लॅन 27 तारखेच्या रात्री शिजला होता. आता जर आपल्याला 28 तारखेचा अपघात कसा घडला हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला अपघाताच्या आदल्या रात्री कसा प्लॅन रचला हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. 27 तारखेच्या रात्री आपल्याला मुंबईमध्ये जिथे दादा राहत होते तिथं जावं लागेल. दादांची ती शेवटची रात्र होती हे त्यांना माहिती नव्हतं, पण त्यांच्या शेवटच्या रात्री दुसऱ्या दिवशी सकाळचा प्लॅन शिजत होता. तिथे काय घडलं याची माहिती तुम्हाला आता मिळणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला ही माहिती पाहताना कदाचित असं वाटेल की हे खरं नाहीये, पण ही खरी गोष्ट आहे. आजपर्यंत ज्या अफवा उठल्या, ज्या खोट्या माहित्या पसरवल्या जात होत्या त्या सगळ्या आता खोट्या ठरल्यात, कारण की पुरावा दाखवला गेलाय. एक रिपोर्ट समोर आलाय. दुसरी गोष्ट, या तपासामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश दिला होता. त्यांच्या आदेशानंतर आज अक्षरशः सगळीकडे एक धक्क्याचं वातावरण देखील पसरलंय. आता पहा, आदल्या दिवशी म्हणजे अपघात 28ला घडला, 27 जानेवारीच्या आदल्या दिवशी अपघात होण्याच्या आधीची सगळी माहिती अखेर समोर आली. दादांचं मुंबईमधलं निवासस्थान जे होतं, जिथे कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी असायची, पण 27 तारखेला त्या रात्री गर्दी अगदी निवळली होती.
कुणी प्लॅन केला म्हणावं की गर्दी अचानक कमी झाली. सायंकाळची वेळ, वातावरणात शांत होतं. त्या दिवशी दादांनी सगळ्या फाईल्स वेळेवर सह्या करून पूर्ण केल्या होत्या. आता दादांना बारामतीला जायचं होतं आणि ते गाडीनं जाणार होते. ते नेहमी चारचाकी गाड्याने येणं पसंत करायचे. त्यांचा ताफा तयार होता, गाडी सज्ज होती. पण अचानक एक घटना घडली आणि इथूनच या अपघाताची पहिली ठिणगी पडली. पहा, आज हे जे उघडकीस आले ते तब्बल 7 महिन्याने उघडकीस आले आणि ही माहिती तुम्हाला ऐकायला मिळती ती तुम्ही कदाचित ऐकली नसेल. पहिला भाग इथे सुरू झाला. दादांना एक फोन आला, फोनवर निरोप आला. तो निरोप साध्या सुध्या माणसाचा नव्हता, तो निरोप अत्यंत वजनदार नेत्याचा होता. हे आम्ही नाही तर स्वतः रोहित पवार यांनी ओरडू सांगितले. पण पुराव्याअभावी त्याच्यावर स्पष्टता येत नव्हती. पण अखेर पुरावा सापडला आणि ते नाव जगासमोर आलं. पण आता रोहित पवारांकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण मुख्यमंत्र्यांनी तपास केला. 150 पुराव्यांचा रिपोर्ट समोर आलाय. त्याचीच माहिती आपण घेतोय. खरं सांगितलं होतं, एका फाईलवर स्वाक्षरी करायची होती, एक सही करायची होती, एक फाईल केंद्राकडून आली होती आणि त्यावर तुमची सही आत्ताच हवी आहे. पण ती खरंच फाईल होती का त्यांना फक्त दाबून धरायचं होतं, थांबून ठेवायचं होतं? कारण की अपघात दुसऱ्या दिवशी झाला. लोक कदाचित त्या गोष्टीला महत्त्व देणार नाही, पण जो फोन करून त्यांना थांबवण्यात आला, खरा खेळ तिथूनच सुरू झाला होता. कारण की त्या रात्री जर फोन आला नसता, तो निरोप आला नसता, तर महाराष्ट्राचा वाघ आज जिवंत असता. पण सभागृहाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या, लोकांच्या मनात राज्य करणाऱ्या नेत्याला हा डाव समजला नाही आणि तिथं सगळं चक्र फिरलं. त्या रात्री फोन आला. दुसरी गोष्ट जी घडत होती ती विमानतळावर घडत होती. त्या रात्री नेमकं काय घडलं? नुसता फोन आला नाही, तर ते जे विमान होतं ते त्या रात्री लँड झालं होतं. तिथे देखील एक विचित्र घटना घडली. कारण की ते विमान गुजरातवरून आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली होती. त्यावेळी त्या रात्री जे अनुभवी वैमानिक होते ते दादांसोबत नेहमी असायचे. मग ते त्या दिवशी का नव्हते? त्यांना गायब केलं का? त्यांना अशा लोकांना का पाठवलं की त्यांना माहिती नव्हती? अशा नवख्या माणसाला का बसवलंय? आता जनता जाब विचारते. तपासातून एक भयानक दावा समोर येतोय की वैमानक बदलण्याचा जो खेळ होता तो कुण्या साध्या सुध्या माणसाचा नव्हता, एका वजनदार शक्तीचा होता. जुने वैमानिक असते तर कदाचित विमानात झालेली तांत्रिक छेडछाड समजली असती, म्हणून त्यांना जाणीवपूर्वक दूर करण्यात आलं. आपल्या मर्जीतल्या माणसाला घुसवण्यात आलं. हे शक्तिशाली नेते, देशाचे माजी मंत्री, त्यामुळे विमानतळ प्रशासनावर त्यांचा दरारा किती असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. या सत्तेचा वापर करून त्या दिवशी विमानतळावर घोळ घातला गेल्याचा संशय होता. पण थांबा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी CID तपासाचे आदेश आधी दिले होते. चक्र वेगानं फिरत होती, इकडे टीका होत होत्या, न्याय मिळत नाही. पण CID अत्यंत वेगानं काम करत होती. फडणवीस साहेब मोठ्या माशांना गळाला लावणार होते, पण घटनास्थळी जे सापडलं त्याने अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवली. 150 पुराव्यांची साखळी आता इतकी पक्की झाली आहे. एक अतिशय मोठं नाव आता जनतेसमोर येणार होतं. खुद्द मुख्यमंत्री त्याचं नाव घेणार होते. या प्रकरणाचा छडा आता या सगळ्या प्रश्नानंतर एक मोठा प्रश्न उरतो, तो म्हणजे सत्य काय? आतापर्यंत जे ऐकलं, जे काही पुरावे, ज्या चर्चा आपण ऐकल्या, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मिळालेली सगळी माहिती केवळ एक शक्यता आहे. खरंच हा अपघात होता की घातपात होता यावर अजूनही तपास सुरू आहे. पण अचानक रात्री कॉल येणं, गाडीने जायचं रद्द होणं, विमानानं जाणं, या सगळ्या गोष्टी अचानक झाल्यामुळे संशयाची सुई नक्की फिरते. आता खरं तर एक प्रकारे शक्यता वर्तवली जाते किंवा इंटरनेटवर जी माहिती सुरू आहे त्याच्यातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणं किंवा अफवा पसरवणं नसून जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत त्याला वाट करून देणं आहे. मग सत्य काय ते लवकर बाहेर येईल. पण तोपर्यंत तुमच्या मनामध्ये नेमकं काय सत्य आहे, तुमची काय शंका आहे, कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.